गायकवाड यांच्या संदर्भात शिंदेंशी चर्चा होईल. रवींद्र चव्हाण. भारतीय जनता पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज शुक्रवारला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव दौऱ्यावर होते. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान शिबिराच्या निमित्ताने शेगाव येथे भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. तत्पूर्वी सकाळी अकोला येथून आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास त्यांनी हजेरी लावली. यावेळी माजी मंत्री संजय कुटे, खासदार धोत्रे तसेच आमदार रणधीर सावरकर यांसह बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविषयी प्रश्न विचारला असता या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होईल असे त्यांनी सांगितले. डिजिटल महाभूमीसाठी ज्ञानेश्वर ताकोते, शेगाव. खरं तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अभ्यास वर्ग हे सुरू आहेत. विदर्भामध्ये सर्व मंडळामध्ये अभ्यास वर्ग पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 1 मे ते येणारा संपूर्ण मे महिना हे जिल्ह्याच्या असणारे 19 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये अभ्यास वर्ग हे निवासी असावेत आणि ते निवासी अभ्यासवर्ग पूर्ण करण्याचे कसे करायचे आहेत, त्यामध्ये विषय कोणते असावेत, 12 वेगवेगळ्या विषयांवरती यामध्ये जे प्रशिक्षित असे वक्ते हे त्याच ठिकाणी येतील. त्यामुळे वर्गांची रचना ही आपण सर्वांनी करायची आहे. त्या संदर्भातला आज इथे ही कार्यशाळा होती. शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी 2 दिवसापूर्वी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून धमकी दिली आणि याआधीसुद्धा त्यांनी विरोधात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. एकंदरीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय सांगाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती कारवाई करतील? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भात एकनाथ शिंदेंशी चर्चा होईल आणि एकनाथ शिंदे त्यांच्यावरती जे काही करायला हवं ते नक्की करतील.